मनगोळे येथील महापुरात घरासह शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। नागरिकांच्या घराच्या वरती तब्बल 20 ते 25 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे। नदीलगत असलेली हिंदू स्मशानभूमी जमीनदोस्त झाली असून मस्जिदमध्ये देखील पाणी गेल्यामुळे मस्जिदीचे वॉल कंपाऊंड जमीनदोस्त झाले आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान मनगोळे येथील महावितरण कंपनीचे देखील नुकसान झाले आहे। घरात नागरिकांच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान मनगोळे येथील पूर परिस्थितीनंतर कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासनाच्या वतीने पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मनगोळे येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठावर सध्या आलेलो आहोत। सध्या सीना नदीचा पूर जवळपास संपूर्णत्व ओसरलेला आहे। सध्या पुरामधील नागरिकांच्या घरात कशा प्रकारे नुकसान झाले ते आता आपण लोकप्रधानच्या माध्यमातून बघत आहोत। सध्या या ठिकाणी आपण भीमनगर या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या भीमनगर येथे पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला आहे, जेणेकरून आपण बघू शकतो या ठिकाणी हे सर्वात शेवटचं टोक होतं सीना नदीच्या गावाचं। आणि या जो पत्र्याचा शेड आहे, या पत्र्याच्या शेडमध्ये संपूर्ण पत्र्याचे शेड पाण्याखाली गेल्यामुळे अक्षरशः या पत्र्याच्या शेडची जे दयनीय अवस्था झालेली आपण या ठिकाणी पाहू शकतो, जेणेकरून सर्व पत्र हे उचकून पडलेले आहेत। त्याचबरोबर अनेक घरांच्या भिंतीसुद्धा पडलेल्या आहेत। आपण या ठिकाणी जवळपास याच पत्र्याच्या शेडवरती 20 ते 22 फूट पाणी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, जेणेकरून आपण बघू शकता अतिशय दयनीय अवस्था प्राप्त झालेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात सीना नदी ही दुथडी भरून वाहील असं कोणत्याही नागरिकाला वाटलं नव्हतं। संपूर्ण आहे ते सर्व सांसारिक वस्तू असेल, त्याचबरोबर घरातील जे साहित्य होतं ते संपूर्ण साहित्य जागेवर टाकून हे नागरिक हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी येथून स्थलांतरित झालेले आहे। आता आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेले शेड आहे। आपण बघू शकता या लोकप्रधानच्या माध्यमातून कशा प्रकारे संपूर्ण घर हे पाण्याखाली होतं। अक्षरशः बघू शकता गोरगरिबातून जो संसार थाटलेला होता, हा संसार सध्या हा मातीमोल झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। आपण बघू शकता कारण अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे गोरगरिबातून काबाड कष्ट करून हा जो संसार हा जो घर उभारलेला होता, परंतु हा जो संपूर्ण संसार हा त्यांचा मोडकळीस पडलेला आहे, जेणेकरून बघू शकता कशा पद्धतीने अतिशय दयनीय अवस्था मनगोळी गावाला प्राप्त झालेली आहे। प्रथमच इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। बघू शकता या मागच्या बाजूने काय परिस्थिती झालेली आहे। अक्षरशः घराची भिंती उद्ध्वस्त झालेली आहे। जवळपास याच घराच्या वरती 20 ते 25 फुटाहून अधिक पाणी असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहू शकता हा संपूर्ण परिसर हा जो घरकुल होते ते संपूर्ण पाण्यामध्ये आहेत। या ठिकाणी हे जे मोठं झाड होतं हे करंजीचं झाडसुद्धा पाण्याखाली जाऊन यासुद्धा झाडाची कशा प्रकारे दयनीय अवस्था झालेल्या बघू शकता आपण। हे जो सोलापूर आणि कंदलगाव जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे, या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारे येथील झाडांची दयनीय अवस्था झालेली आहे। हे जे काटेरी जोडपं आहे तर हे काटेरी जोडपंसुद्धा सध्या जमीन उद्ध्वस्त झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहेत। आता या ठिकाणी सुद्धा हिंदू मशानभूमी आहे। हिंदू मशानभूमीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं आणि हिंदू मशानभूमीचे सुद्धा आता जर लाईव्ह बघायचं असेल तर ही हिंदू मशानभूमीसुद्धा जमीन उद्ध्वस्त झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे। अतिशय दयनीय परिस्थिती मनगोळी गावाला झालेली आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने सीना नदीने या ठिकाणी रुद्र अवतार धारण केलेला होता। आपण बघू शकता अतिशय दयनीय अवस्था आहे। हिंदू मशानभूमी आहे। हिंदू मशानभूमी या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने हिंदू मशानभूमी उभारलेली असताना सध्या या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त झालेली आहे। आणि अशाच प्रकारे हे जे झाडे झुडपे आहेत हे सुद्धा याला सुद्धा कुठेतरी सीना नदीच्या महापुराचा तडाखा बसलेला आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने हे जे लाईटचे पोल आहेत हे सुद्धा जमीन उद्ध्वस्त झालेले आहे। त्याच्यामुळे मागील 5 ते 6 दिवस आपण मनगोळे येथील बत्ती गुल झालेले आहे, म्हणजे लाईट गेलेली आहे, परंतु अद्याप ही या अशा प्रकारे हे लाईटीची दशा झाल्यामुळे सध्या मनगोळेच्या मागील 5 ते 6 दिवसापासून लाईट नसल्याचे चित्र दिसत आहे। आता आपण या ठिकाणी बघू शकता हा जो समाज मंदिर आहे, या समाज मंदिराला सुद्धा पाणी लागलेलं होतं। विशेष म्हणजे आपण अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेल्या मनगोळी गावाला। आता या ठिकाणी बघू शकतो जो मुस्लिमाचं पवित्र ठिकाण म्हणताना मस्जिद आहे, मस्जिदीचे सुद्धा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। संपूर्ण चारी बाजूने वेढल्यामुळे अतिशय बिकट अवस्था झालेली आहे। याच मशिदीमध्ये जवळपास 20 ते 22 फुटाहून अधिक पाणी असल्यामुळे यासुद्धा
मशिदीचे चारही जे कंपाऊंड होतं, वॉल कंपाऊंडर असेल किंवा बांधकामाचे कंपाऊंड असेल, हे सुद्धा पडून उद्ध्वस्त झालं आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत. अतिशय दयनीय अवस्था मनगुळी गावाला झालेली आहे. प्रचंड नागरिकांचं घरात असेल पर शेतीत असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं. आता आपण बघू शकता कशा पद्धतीने आता आपण मस्जिदमध्ये प्रवेश करणार आहोत. मस्जिदीची काय दशा झालेली आहे अधिक आपण माहिती लोकप्रधानच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय या ठिकाणी संपूर्ण हा परिसर हा पाण्यामध्ये होता. आता बघू शकता कशा पद्धतीने हे जे मस्जिद आहे, मस्जिदीचे जे वॉल कंपाऊंड आहे, वॉल कंपाऊंडसुद्धा पूर्णपणे नष्ट झालेले आहे. अतिशय नुकसान झालेलं आहे मस्जिदीचं आपण बघू शकतो लोकप्रधानच्या माध्यमातून. आता या ठिकाणी हा जो पूर्ण भाग होता हा पाण्यात होता. पाण्यात असल्यामुळे अतिशय याच वॉल कंपाऊंडमध्ये मस्जिदमध्ये 20 फुटाहून अधिक पाणी असल्याचे चित्र दिसत आहे. आता आपण जर थोडक्यात इकडं पाहायला गेलं तर हा जो परिसर आहे या ठिकाणी कब्रिस्तान होतं. कब्रिस्तानसुद्धा जमीन उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. अतिशय दयनीय अवस्था मनगुळी गावाला प्राप्त झालेल्या धार्मिक स्थळे असलेली त्याचबरोबर नागरिकांच्या घरांनासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. आता आपण मस्जिदीची जर परिस्थिती बघितली तर ही चारी बाजूचे कंपाऊंडसुद्धा जमीन उद्ध्वस्त झाल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. अतिशय सीना नदीने अतिशय महापुराचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह धार्मिक स्थळांनासुद्धा दिलेला आहे. हा संपूर्ण परिसर होता. हा जो परिसर आहे संपूर्ण परिसर हा पाण्यामध्ये असल्यामुळे सर्व जे या ठिकाणी राहणारे जे नागरिक आहेत ते नागरिक हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असेल त्या स्थितीमध्ये बाहेर पडलेले आहेत. या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड असतील, उपसरपंच प्रतिनिधी मधुकर कांबळे, गुणवंत हातेकर यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाल्याचे चित्र जीवितहानी झाल्या नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आपण आता या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे पुराचा पाण्याचा तडाखा बसलेला आहे. अतिशय नागरिकांच्या घराबरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सीना नदीच्या महाकाल प्रवाहामुळे संपूर्ण मनगुळी गावातील शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. धार्मिक स्थळे असलेली मस्जिद असलेली यांच्यामध्ये सुद्धा पाणी जाऊन अक्षरशः संपूर्ण जमीन उद्ध्वस्त झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे. मस्जिदमध्ये सुद्धा जवळपास 20 ते 25 फुटाहून अधिक पाणी. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे तेथील वस्तूचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे नदीलगत असलेल्या हिंदू स्मशानभूमीसुद्धा उभारलेला जो निवारा होता तो सुद्धा जमीन उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. जेणेकरून नागरिकांच्या घरासह शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. कॅमेरामॅन रुद्राक्षी सर्जेसह मी नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज मनगुळी.